ज्या संघामध्ये आपण एस एस क्लब हुलीपाडा या संघाला आपण पाहिलं, ते दोन ओपन खेळाडू खेळू शकता आपल्या टीममध्ये, अशी देखील माहिती आपल्याकडे आयोजकांनी कळवली आहे. त्यांच्याकरता चान्स आहे, ओपनचे खेळाडू दोन आपण नक्कीच खेळू शकता. येस, पहिली 2 षटकं 10 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायचे नाही तर तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीमध्ये एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये ठेवावा लागेल. 12 मॅन प्लीज, 12 मॅन, 12वा खेळाडू. गोलंदाजी मार्गावर अनिकेत आलाय. दोन फलंदाज हितेश आणि अतिश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. सुरुवात होती या सामन्याला. पहिला चेंडू बाउन्सरच्या स्वरूपात, अवंतरच्या स्वरूपात एक धाव ऍड होताना पाहायला मिळाली, एक्स्ट्राच्या स्वरूपात. व्हाईटचा इशारा आलाय पंचांचा. सुरुवात झाली आहे धावफलक्याला. पहिल्या चेंडूवरती एक बॉल टाकण्याच्या अगोदरच धावफलक खुललंय फुललंय. खोलवर टप्प्यात चेंडू त्याला हलक्यातून खेळून काढलेला फटका ऑन साइड रिजनला क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील. एकच्या बदली 2 धावा पूर्ण केल्या. थोडासा फंबल झाला होता क्षेत्ररक्षक, त्याचा पूर्ण फायदा आज त्या फलंदाजांनी घेतलाय. एकच्या बदली 2 धावा धावफलकावर ऍड झाल्यात आणि आता सध्याच्या घडीला धावफलक जाऊन पोहोचले ते एक चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावेवर. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू डायरेक्ट विसावला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगला बॉल हाताला गेलाय. हा वाला थोडासा बॅकफुटला ढकलण्याचा प्रयत्न होतोय फलंदाजाला. या अगोदरचा चेंडू जर पाहिला तर थोडासा खोलवर टप्प्याचा होता, यॉर्कर मध्ये चेंडू होता, परंतु आता लाईन बदलली, थोडासा बदलाव करण्यात आला आणि रिझल्ट आलं निर्धाव बॉल. निर्धाव बॉल हाताला गेलाय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. फुल टॉस चेंडू त्याला ऑन साइडला फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक येईल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून धावत चेंडूवरती. तोवर 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होताना पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट होताना पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगली कॉलिंग सुद्धा पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 5 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. यावेळेस स्लॉट मधला चेंडू होता, उडवलाय डीप कव्हरचा क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. त्याने जेल सोडलाय. चुकी केली त्याने, चुकी केले आणि क्रिकेटमध्ये जेल सोडणं काही योग्य नसतं. कारण जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये जेल सुटलाय तेव्हा कीर्तिमान घडताना पाहिले आहेत. कोण विसरेल तो जेल जेव्हा 4 धावेवरती रोहित शर्माचा जेल सुटला होता. त्यानंतर 264 धावांची ती खेळी त्यांनी श्रीलंका सोबत केली होती. कोण विसरेल तो जेल जो वानखेडेच्या स्टेडियमवर ग्लेन मॅक्सवेलचा सुटला होता. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल नावाचा वादळ पूर्ण वानखेडे स्टेडियममध्ये आलं होतं. आता या हितेशचं वादळ या मैदानात येईल का? लॉंग ऑफच्या क्षेत्रात फटका खेळला गेला होता. प्रथम आहे तिकडे तैनात. एकच धाव मिळेल त्या ठिकाणी, एकपेक्षा अधिक काही नाही.
हितेशला जीवनदान मिळाले आणि आता जीवनदानचा किती फायदा उचलता येईल हे येणारे षटक सांगून जातील. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला 7 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. चांगले षटक जर पापडी संघाच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहायला गेला, चांगले षटक हाताला एकही बाउंड्री कन्सिड नाही केली आहे अजूनपर्यंत या षटकामध्ये. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल केला चेंडूला, स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे आणि त्याने जेल पकडण्याचा प्रयत्न केला होता परंतु शेवटच्या क्षणी तो जेल निसटलाय. यस, थर्ड अंपायर रेफर केला जाईल. पंच जर कॅप्चर झाला असेल तर मग डिसिजन आपल्यापर्यंत नक्की येईल. पहिल्यांदा पण जो सिक्सर आहे तो आहे की नाही पाहायचंय. पाहूयात. बॉल अडवण्यात आला आहे परंतु आता रनआउट पाहूया. आणि इट्स आउट. धावत पळत असताना आता फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आश्रयाला. विकेटचा पतंग, फलंदाज बाद. यस, थँक्यू डिझे. हितेचा जेल सुटला गेला होता या अगोदरच्या चेंडूंवरती परंतु त्याचा काय फायदा झालेला नाहीये. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जेलची संधी होती, जेल निसटला गेला. आपल्या संघासाठी धावा वाचवल्या गेल्या, षटकार पण वाचवला गेला होता. एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेताना धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागलं तंबूच्या आसऱ्याला. नंबर 2चा गोलंदाज आता प्रथम आलाय गोलंदाजी मार्कवर. अत्रिक बाउन्स, अत्रिक पेस या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय. नऊ धावा धावफलकावर लागले जात आहेत. अजूनही दुसरं षटक प्रगतीपथावर आहे, पहिलं षटक संपलंय. स्लॉट मधला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटीची कडा आणि चेंडू झाला शॉर्ट थर्डमॅन क्षेत्ररक्षकाकडे. एक धावेने धाव फलक पुढे सरसावेल, धाव फलक जाऊन पोहोचेल ती 10 धावेवर. चांगली सुरुवात झाली आहे या षटकाला सुद्धा. एक पहिला चेंडू वाईड होता, बाउन्सरने सरप्राईज करण्याचा प्रयत्न फलंदाजाला परंतु थोडासा अतिरिक्त उचली असल्या कारणे वाईड देण्यात आला. परंतु या वेळेलाच स्लॉट मधला चेंडू होता आणि कुठली चुकी न करता त्याला डिपॉझिट केला लॉंग ऑफ क्षेत्राच्या डोक्यावरनं. षटकारासाठी आलाय षटकार. वेलकम डीजे. षटकार आलाय प्रथमच्या दुसऱ्या चेंडू वरती. तर प्रथम वरही हल्ला बोला जातो. वेग आहे या गोलंदाजाकडे, बाउन्स आहे परंतु वापर अप्रोप्रिएटली नाही होत आहे. आणखी एक मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न, यावेळी पेसनी बीट केलाय.
यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. तो कुठली चूक करणार नाहीये. विकेटचा पतन, गडी झालाय बॅक टू डिपा. दुसरा गडी तंबूच्या आसऱ्याला परतलाय एसडीजे. विकेटचं पतन झालंय मैदानाच्या आतमध्ये. या अगोदरच्या चेंडूवरती लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये षटकार आला होता, परंतु या वेळेलाच थोडासा पेसनी बीट केलं. मिड विकेटच्या क्षेत्राच्या डोक्यावरून खेळण्याचा फटका होता. षटकार एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, परंतु पेस जास्त असल्या कारणे तो प्रॉपरली टाइम नव्हता करण्यात आला आणि त्या कारणे तो फक्त ग्राउंडच्या मध्ये जेल टिपला गेला. विकेटचा पतन झालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला. यावेळी आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू फेकण्यात आला. शरीरापासून थोडा दूर ठेवण्याचा प्रयत्न, परंतु वर पंच दर्शवतायत की अवांतर धाव म्हणजेच वाईटचा इशारा पंचांचा आलाय. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 17 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. अर्धा पल्ला या सामन्याचा गाठला गेलाय. थोडासा हार्ड लाईन डिलिव्हरी, थोडासा हार्ड लाईन हिट केली होती. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षकाने जेल सोडलाय. जेल सुटला आणि कितका महाग ठरेल हा जेल. येणारे पुढचे 8 बॉल नक्कीच दर्शवून जातील. शॉर्ट ऑफ लाईन डिलिव्हरी होती, थोडासा बीट केला होता, ब्लफ केला होता फलंदाजाला. 17 धावा धावफलकावर लागले गेले. 4 चेंडूचा खेळ संपला. शेवटचे 2 चेंडू प्रथमचे या षटकातले. खोलवर टप्प्याचा चेंडू, वेगवान चेंडू होता, त्याला ड्राईव्ह केला ऑफसाईड रिजनला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिकडे त्यांना आता एकच धाव मिळेल. चांगली फेकी पाहायला मिळाली, चांगलं गॅदर पाहायला मिळालं, कारण जर पाहिलं गेलं ना तर लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड थोडीशी खराब असल्या कारणे तिकडे बॉल शेवटच्या क्षणी कधीही वळू शकतो. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. षटक संपलंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते म्हणजे 18 धावांवर. दीप साई 11 ची सुरुवात तसं बघायला तर ठीक चालली आहे. 2 षटकांमध्ये 18 धावा झाल्या आहेत, परंतु या मैदानावरती आपण पाहिलंय मोठ्या मोठ्या धावसंख्या चेस होताना या स्पर्धेमध्ये सुद्धा. येस, अयांश 11, शैवी 26. दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती असेल, दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की कॉम बॉक्स मध्ये यायचं आहे. लॉर्ड्स पडण्यात येईल ब्रेकमध्ये, इनिंग्स ब्रेकमध्ये लॉर्ड्स होण्यात येईल. त्यासाठी आपल्या 2 संघांना विनंती असेल की आपला कर्णधार कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. या इनिंग्स ब्रेकमध्ये या षटकानंतर लॉर्ड्स होण्यात येईल. शेवटचे षटक गोलंदाजी मार्कवर गॅटिंग. पहिला चेंडू ऑन साइडला, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जेल छापलाय, जेल छापला गेलाय. पुढे धावून येता येता तो जेल अटेम्प्ट केला होता आणि तो जेल यशस्वीरित्याने टिपला गेलाय. फलंदाजाच्या खेळीला लागतोय पूर्णविराम. गडी होईल बॅक टू डिपार्ट. वेलकम डीजे. पहिला बॉल गॅटिंगचा आणि पहिल्या बॉलवर लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. विकेटचा पतन, गडी झाला बॅक टू डिपार्ट. शेवटचे 5 चेंडूंचा आता खेळ येणारा बाकी. पुढच्या 5 बॉल मध्ये नक्कीच बिग टार्गेट करण्याचा प्रयत्न असेल.
5वा गडी टिपलाय गॅटिंगनी या स्पर्धेमधला. 7 बॉल त्यांनी फेकल्यात, 5 गडी त्यांनी टिपल्यात. आणखी एक फुल टॉस चेंडू, लो फुल टॉस चेंडू, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुन्हा चुकी करणार नाहीये आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या हॅट्रिकच्या काठ्यावर उभे आहे तो गॅटिंग. बॅक टू बॅक 2 वेळा 2 बॉल मध्ये 2 विकेट टिपले गेले आहेत आणि पुन्हा एकदा गॅटिंग आता हॅट्रिकच्या संधीवर आहे. हॅट्रिकची संधी गॅटिंगला. या स्पर्धेमधली दुसरी हॅट्रिक करेल का? पहिली हॅट्रिक सुद्धा त्याच्या नावी होती, आता दुसरी सुद्धा त्याची नावी असेल का? धावफलक पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. 18 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. 4 चेंडूंमध्ये काय घडेल काय बिघडेल हे येणारे आता पुढचे 4 चेंडू दर्शवतील. मिहिर गॅटिंग ऑन अ हॅट्रिक. मिहिर ऑन अ स्ट्राईक. मोठा फटका केल्याचा प्रयत्न. शिवदस्त फर्निचर डिस्ट्रॉय या स्पर्धेतली वैयक्तिक दुसरी हॅट्रिक आणि ओव्हरऑल पण दुसरी हॅट्रिक. 2 हॅट्रिक बॅक टू बॅक 2 मॅचेस मध्ये. गॅटिंग ऑन अ फायर. यस थँक यू डीजे. बॅक टू बॅक 2 सामने, बॅक टू बॅक 2 हॅट्रिक्स. गॅटिंगची गोलंदाजी, काय गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 3 बॉल बाकी आणि आता 3 बॉल मध्ये किती धावांपर्यंत पोहोचतील? कारण धाव फलक जर पाहिलं तर आता स्थिर झाला आहे 18च्या धावसंख्येवर. 15 चेंडूचा खेळ झालाय. 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 3 चेंडूचा खेळ येणारा बाकी. चला शैवी 26-11 संघ, अयांश 11 संघ, 2 कर्णधार पाठवायचे आहेत. यावेळेस ड्राईव्ह केला फटका कव्हर रिजनला. क्षेत्ररक्षक येईल चेंडूवरती. 1 धाव पूर्ण झाली आहे आणि एकाच धावेमध्ये समाधान मानावं लागेल, तारीफ करावी लागेल गॅटिंगच्या गोलंदाजीची. ज्या प्रकारची गोलंदाजी झाली आहे गॅटिंगच्या मार्फत. पहिल्या सामन्यामध्ये 4 मध्ये 4 विकेट, दुसऱ्या सामन्यामध्ये 3 मध्ये 3 आणि अजूनही 2 बॉल बाकी आहेत षटकातले. फुल टॉस चेंडू, चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. जेल ऑलमोस्ट टिपला गेला होता परंतु तो जेल बॅकवर्ड रनिंग जेल असल्या कारणे तो जेल इतका सोपा तर नव्हता टिपण्यासाठी, परंतु ऑलमोस्ट लपकला गेला होता. ऑलमोस्ट ती ट्रॅव्हिस हेडची आठवण आली होती, ती फ्लॅशबॅक्स आले होते, परंतु जेल तो सुटला गेलाय. 2 धावा या चेंडूवर धावल्या गेल्यात. धावफलक जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचले 21 धावेवर. शेवटचा चेंडूचा खेळ आता स्ट्राईक एंडवर. फलंदाज आतिश. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायाचा स्पर्श घेऊन चेंडू चलाय शॉर्ट थर्डमॅन रिजनला. क्षेत्ररक्षक येईल शॉर्ट थर्डमॅन वरून. लेग बायच्या स्वरूपात एकदा पूर्ण होईल. इनिंग संपले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचले ते 22 धावेवर आणि आता आव्हान असेल ते म्हणजे 23 धावांचं यंग स्टार पापडी संघासाठी. चला कर्णधार आपण यायचं आहे. 2 कर्णधार. अयांश 11, अयांश 11 संघ. चला कर्णधार पाठवायचा आहे. लॉर्ड्स होण्यात येईल. थोडासा सामन्याला उशीर होईल, डिले होईल. सामने आपल्याला कमी षटकाचे खेळावे लागतील, त्यासाठी थोडीशी घाई करायची आहे. अयांश 11 संघ.
चालू असलेल्या सामन्याचे दोन प्रतिनिधी आपण इथे उपस्थित राहायचे कारण लॉर्ड्स प्रक्रिया आपण इथे पूर्ण करतोय. चालू असलेल्या सामन्याचे दोन प्रतिनिधी इथे उपस्थित नक्की असतील आणि शैवी 26 संघाचा एक प्रतिनिधी उपस्थित आहे. त्याचबरोबरीने अयान 11 टीमचा एक प्रतिनिधी आणि दीप साई 11 तसेच यंगस्टर पापडी या दोन टीम मधला एक एक प्रतिनिधी आपण इथे उपस्थित राहायचंय. अयान 11 संघ इथे दाखल झालाय. लॉर्ड्स प्रक्रिया जी आहे ते आपण कंप्लीट करतोय. आणि हे केंचा आहे ना दीप साई साईवी आयाची लेवल बॅटिंग वाले ते खाली आहेत ते बोलले एक छोटा मुलगा बोलो या हे उचलतील मी कोणतरी खाली खाली बोलो ना बोलो एकाला बोलो लॉर्ड्स प्रक्रिया इथे संपूर्ण केली जाते. पहिली उचलेल त्याला बाया सांग पहिली उचलेल त्याला बाया सांग. एक उचलतील त्याला संघाला मिळेल बाय. दोन चिठ्ठ्या राहतील त्यांची मॅच पाहायला मिळेल. एक चिठ्ठी मिळाली आहे शैवी 26 टीमला मिळाले बाय. म्हणजेच नेक्स्ट मॅच अयान 11 तसेच विजयी संघ आणि विजयी संघाला जवळजवळ पण जर पाहिलं तर तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवसापर्यंत अजूनपर्यंत बाय मिळाला नाहीये विजयी संघाला. बारी त्यांचा एक वर बोलव बॅटिंग बॅटिंग वाल्यांचा त्यांना सांग खाली नको खालून दे या ना रिक्षामध्ये पाय करता तो बॉलर कोण आहे सुरुवात होईल मॅचला. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार होईल. बॉलर नेम संजय षटक क्रमांक पहिलं आणि ते प्रगती पथावरती असताना संजय गोलंदाजी मार्गावरती. फलंदाजाचे नावे आमच्यापर्यंत पोहोचवणं यंगस्टर पापडी. दोन बॅटर मैदानामध्ये. पहिला बॉल पहिल्या बॉल वरती जाईल बॉल बाउंड्री लाईनला बीट करत सीमा रेषा पार सिक्सर. धन्यवाद. चला जास्त विचार विनिमय नका करू प्लीज. टीम दीपसाई 11 आपण घाई करायची आहे कारण अजूनपर्यंत जर विचार केले तर आपल्याला अजूनपर्यंत 4 मॅचेस खेळवणं बाकी आहे. ही जरी सोडली तरी 4 मॅच अजूनही आपल्याला खेळवणं बाकी आहे. ब्रेक मारण्याचा प्रयत्न असेला ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. डीप मध्ये खेळाडू आहे जोपर्यंत फील्ड करेल सेकंड करता कॉल आहे. सेकंड कंप्लीट झाली आहे सेकंड ही कंप्लीट झाली आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते सेकंडच्या मदतीने एकंदरीत 8 वरती. पाठलाग जरूर होते 23 धावसंख्येचा आणि त्याला अनुसरून सध्या तरी चांगली बॅटिंग मैदानामध्ये राहुल दर्शवतोय जो स्ट्रायकिंग इन वरती आपण त्याला पाहताय. पुढचा बॉल हा बॉल हुकचा फटक्या पुल केलाय जाईल बॉल बाउंड्री लाईनला बीट करत आणखीन एक राहुलच्या बॅटमधनं सिक्सर. थँक्यू. आता सध्या घाई करत असताना आपण बॅटिंग टीमला पाहताय. लवकरात लवकर ऑर्गनायझरचं व्हील वाचवण्याचं काम ते सध्या आता करतायत. पुढचा बॉल हा बॉल ड्राईव्हचा फटक्या बॅकफुट वरती केलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाही मिळणार आता या बॉल वरती. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. थोडंसं सपोर्ट देखील आता बॅटिंग टीमला मिळतोय. चिअर्स करतायत खेळाडू कक्षामध्ये जी ही खेळाडू आहेत आणि इथून जर पाहिलं तर 14 धावसंख्येवरती टीमची धावसंख्या आपण पाहताय जिथे स्थिरच आहे. हा समोर मारलाय कडक शॉट आहे जाईल बॉल कडक 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 सिक्सर.
थँक्यू. चांगला सिक्सर पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 20. फक्त 3 धावींची गरज यंगस्टर पापडी टीमला इथून जिंकण्याकरता. त्याच्यामध्ये राहुल नावाचं वादळ सध्या मैदानामध्ये या पारीमध्ये घुंगावत असताना आपण त्याला सध्या पाहत आहे. 3 सिक्सर त्याच्या बॅटमधनं. आणखीन आणखीन जाईल बॉल इनसाइड आउटचा फटका. सामना इथे एका बाजूने वन साइडेड इथे जिंकून दाखवलाय बॅटर राहुलने. थँक्यू. चला यंगस्टर पापडी आणि त्यांच्याच विरोधामध्ये आता मॅच आपण पाहणार आहोत. अयांश 11 जनित तांडेल यांच्या माध्यमातून आपण टॉस ही करूयात. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या टॉस इथे संपन्न केला जाईल. चला घाई करा. आणि मॅन ऑफ द मॅच